या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर दत्तमाला मंत्राचे असे 3 प्रयोग एका महात्म्यांनी आम्हाला अनेक वर्षापूर्वी सांगितले, ज्याची साधना केली असता हा दत्तमाला मंत्र लवकर सिद्ध होतो. दत्तमाला मंत्रातून अनेक प्रकारच्या शक्ती, अनेक प्रकारच्या सिद्धी साधकांना प्राप्त होतात आणि या प्रयोगाच्या माध्यमातून साधकांच्या अनेक अडीअडचणी देखील नष्ट होतात. असे महासिद्ध 3 प्रयोग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दत्तमाला मंत्र हा तंत्रातील सर्वश्रेष्ठ मंत्र असून याच्या अनेक प्रकारच्या साधनेचा साधकांना लाभ होतो. अनेक साधकांनी, अनेक सिद्ध महात्म्यांनी आजपर्यंत दत्तमाला मंत्राची साधना केली आहे. दत्ततंत्रातील आणि तंत्रमार्गातील सर्वश्रेष्ठ मंत्रांपैकी दत्तमाला मंत्र आहे. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी दत्तमाला मंत्राची साधना चालते त्या ठिकाणी 21 प्रकारच्या देवी देवतांचा वास असतो. असंही म्हटलं जातं की साधकांना या संपूर्ण मंत्राची साधना करत असताना तंत्रातील सर्वश्रेष्ठ अशा 11 प्रकारच्या शक्ती प्राप्त होतात. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे ज्ञान आणि सिद्धी देखील आपोआप प्राप्त होतात. या मंत्राची साधना करणाऱ्या साधकांच्या आजूबाजूला अशी ऑरा तयार होते की ज्यामुळे साधकाचे सर्व शक्तींपासून संरक्षण तर होतेच होते, परंतु त्याचबरोबर साधकाच्या विपरीत केलेले तंत्र मंत्र बाधा करणी प्रयोग आदी आपल्या आपण नष्ट होतात. हे या मंत्राची शक्ती आहे. तर असे 3 प्रयोग जे केल्याने साधकांना विशेष लाभ होतो. तर हे जे प्रयोग आहेत ते 31 किंवा 51 दिवसाचे आहेत. ही साधना सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर करावी. या साधनेसाठी वेगळे आसन आणि माळा असावी आणि निश्चित वेळ ठरवूनच ही साधना साधकांनी करावी. आता ही साधना जी आहे ती कशा प्रकारे केली जाते हे तुम्हाला सांगतो. तर ह्याचा पहिला प्रयोग आहे दत्तमाला मंत्र सिद्धीसाठी बरेच वर्ष साधना करून देखील जर दत्तमाला मंत्र सिद्ध झाला नसेल तर हा जो मंत्र आहे ह्या मंत्राच्या पूर्वी सर्वात पहिल्यांदा ध्यान करावे, न्यास करावे, मुद्रा कराव्यात आणि मुद्रा केल्यानंतर संकल्प करावा. संकल्प केल्यानंतर ह्या मंत्राचा जो जप आहे तो 21 माळा किंवा 31 माळांचा करावा आणि हा जो जप करत असताना त्याच्या आधी पाशबीज लावून जप केल्यास साधकांना दत्तमाला मंत्र हा 31 दिवसामध्ये साधारणतः सिद्ध होतो आणि योग्य प्रकारे साधना केल्यास त्याची विशेष अनुभूती येते. दुसरा महत्त्वपूर्ण प्रयोग आहे की ज्यामध्ये ह्याचा दुसरा प्रयोग केला असता दत्तमाला मंत्र संपूर्णपणे सिद्ध तर होतोच, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे मंत्र देखील आपल्याला सिद्ध होतात. यासाठी संपूर्ण विधी केल्यानंतर सर्वात पहिले दत्तात्रय वज्रकवचचे 3 पाठ करावेत. त्यानंतर दत्तमाला मंत्राच्या आधी प्रणवबीज आणि त्यानंतर मायाबीज आणि त्यानंतर शक्तिबीज अशा पद्धतीने साधना केल्यास यानंतर हे 3 बीज लावल्यानंतर दत्तमाला मंत्र म्हणावा आणि त्याच्या शेवटी परत हे 3 बीज लावावे. या पद्धतीने साधना केल्यास साधकांची सर्व प्रकारच्या मंत्रांची देवता साधकांवर कृपा करते आणि साधकांना अनेक प्रकारच्या सिद्धींची प्राप्ती होते. हा दुसरा प्रयोग. ह्यामध्ये हा जर प्रयोग सतत करत गेल्यास किंवा वर्षातून 2 वेळा हा प्रयोग केल्यास आपल्यावर येणाऱ्या अनेक आकस्मिक संकटांचा नाश होतो आणि सर्व प्रकारच्या बाधा आपल्या आयुष्यातील दूर होतात. आता तिसरा आणि अत्यंत असा शक्तिशाली हा प्रयोग आहे जो साधक अगर करतील तर त्यांना विशेष प्रकारचे अनुभव नक्की येतील. ह्यामध्ये सर्वात पहिले 51 दिवस किंवा 31 दिवसापर्यंत फक्त दत्तात्रय वज्रकवचचा 11 वेळा पाठ करावा. हा 11 वेळा पाठ करत असताना आपली कोणतीही इच्छा या पाठामुळे पूर्ण होऊ शकते आणि देवतांची दर्शने देखील साधकांची होऊ शकतात. तर हा 11 वेळा पाठ करून त्यानंतर दत्तमाला मंत्राच्या रोज 11 माळा पुढच्या 31 दिवसापर्यंत कराव्यात. हा प्रयोग करत असताना मध्ये दत्तात्रयांचा एकाक्षरी बीज मंत्र
त्याच्या आधी मायाबीज आणि त्याच्यानंतर शक्तिबीज आणि त्यानंतर संपूर्ण दत्तमाला मंत्र या पद्धतीने ह्या मंत्राची साधना करत गेल्यास आपल्याला इष्टदेवतेची सिद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे वाणीसिद्धी देखील ह्यातूनच प्राप्त होते. आणि सर्वात मुख्य म्हणजे जे साधक योग्य प्रकारे साधना करतील त्यांना विशेष प्रकारे भगवान दत्तात्रेयांचे स्वप्नामध्ये दृष्टांत स्वरूप दर्शन देखील झालेले आहे. तर हे 3 श्रेष्ठ असे प्रयोग आहेत. जे साधक हे प्रयोग करू इच्छितात त्यांनी हे जरूर करून याची अनुभूती घेऊन पाहावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.